केवायसीची अट रद्द केल्यानं आता खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचा सोमवार, मंगळवार आणि बुधवार 100% गोडसुद्धा होणार आहे। कारण लाडक्या बहिणींना या ठिकाणी सोमवारपासून दिवाळीला सुरुवात होत आहे। त्या अनुषंगाने सरकारच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये सोमवारी, मंगळवारी आणि बुधवारी या 3 दिवसांमध्ये राज्यातील सरासरी 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 3000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचा 20 ऑक्टोबर, 21 ऑक्टोबर आणि 22 ऑक्टोबर या 3 तारखा हे 3 दिवस 100% गोड सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये मागच्या 5 ते 6 दिवसांपूर्वी सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार झालेला आहे। आता तुम्हाला ऑक्टोबर, नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती, परंतु आज खऱ्या अर्थाने तुमची ऑक्टोबर, नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। कारण लाडक्या बहिणींना राज्य सरकारच्या माध्यमातून आताच 5 मिनिटांपूर्वी परिपत्रक काढण्यात आलेला आहे, शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेला आहे। त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे की राज्यातील 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये 20 ऑक्टोबर, 21 ऑक्टोबर, 22 ऑक्टोबर म्हणजेच लाडक्या बहिणींना 20 ऑक्टोबर सोमवार, 21 ऑक्टोबर मंगळवार आणि 22 ऑक्टोबर बुधवार, तर या 3 दिवसांमध्ये राज्यातील सरासरी 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर तुमची खऱ्या अर्थाने ऑक्टोबर, नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा, भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। बघा लाडक्या बहिणींना दिवाळीच्या अगोदर सप्टेंबर हप्ता वाटप झालेला आहे। आता दिवाळीच्या दिवशी म्हणजेच 20 ऑक्टोबर रोजी दिवाळी सुरू होत आहे। 20 ऑक्टोबर रोजी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी ऑक्टोबर, नोव्हेंबर हप्त्याचे पैसे वाटप होतील। त्यानंतर 21 ऑक्टोबर आणि 22 ऑक्टोबर अशाच पद्धतीने हे 3 दिवस पैसे सुद्धा वाटप होणार आहे। तर एकंदरीत 20 ऑक्टोबर साठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, 21 ऑक्टोबर साठी आणि 22 ऑक्टोबर साठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना 20 ऑक्टोबर सोमवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, 21 ऑक्टोबर मंगळवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि 22 ऑक्टोबर बुधवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। तर याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। जर तुम्ही नवीन चॅनलवरती आलेला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती मिळत राहील। बघा लाडकी बहिणींना सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर हप्ता आलेला असेल तर तुम्हाला फक्त ऑक्टोबर, नोव्हेंबर हप्त्याचे एकत्रितपणे 3000 रुपये वाटप होतील। परंतु ज्यांना अजून सप्टेंबर हप्ता आलेला नसेल तर त्यांच्या खात्यामध्ये अगोदर सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप होईल आणि लगेच ऑक्टोबर, नोव्हेंबर हप्त्याचे पैसे या दिवाळीनिमित्त वाटप सुद्धा होणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून तशा प्रकारे आदेश देण्यात आलेला आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी काय आदेश दिलेला आहे लाडके बहिणींना 1 मिनिटाचा वेळ काढून तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलं। म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात ते बोनसचे पैसे येणार आहेत। तर बघा लाडक्या बहिणींना आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे म्हणजेच एकत्रितपणे ऑक्टोबर, नोव्हेंबर या 2 हप्त्यांचे 3000 रुपये वाटप करायला या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे। त्याचं डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। सोमवारपासून सकाळी 7 वाजल्यापासून सोमवारी हे पैसे वाटप व्हायला सुरुवात होणार आहेत, तर ते डायरेक्ट बुधवारी रात्री 12 वाजेपर्यंत पैसे वाटप होतील। म्हणजेच सोमवारी या ठिकाणी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील, मंगळवारी 12 जिल्ह्यांमध्ये आणि बुधवारी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत। परंतु लाडकी बहिणींना फक्त तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी 2 हप्त्यांचे किंवा 3 हप्त्यांचे पैसे वाटप होत नाही। त्यासोबत लाडक्या बहिणींना या दिवाळीच्या निमित्तानं सरासरी 3000 रुपयांचा बोनस म्हणजेच लाडक्या बहिणींना 23 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी भाऊबीज सण आहे, तर त्या पार्श्वभूमीवरती गेल्या भाऊबीजला 3000 रुपये दिलेले होते। त्याचप्रमाणे या वर्षीच्या भाऊबीजला सुद्धा 3000 रुपये या ठिकाणी सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3 दिवसांमध्ये वितरित होणार आहे। लाडक्या बहिणी
बहिणींना हे 3 दिवस सुट्ट्यांचे नाही, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना 3 दिवस हे पैसे अशाच पद्धतीने वाटप होणार आहे. तर आपण एकंदरीत बघून घेऊयात की बोनसचे पैसे, लाडक्या बहिणींना ओवाळणीचे पैसे, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे कशा पद्धतीने कोणकोणत्या लाडक्या बहिणींना वाटप होतील, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, लक्षपूर्वक पहा. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर या ठिकाणी तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे वाटप होतील आणि लाडक्या बहिणींना एकंदरीत राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची यंदाची दिवाळी या ठिकाणी 100% गोड सुद्धा होणार आहे. तर आपण या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करत आहोत. 2 मिनिटांमध्ये सर्व जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी खटाखट सांगत आहे. तुमचा जास्त वेळ घेणार नाही आणि या ठिकाणी माझा सुद्धा जास्त वेळ घालवणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना फक्त 2 मिनिटं काळजीपूर्वक ऐका. महत्त्वाची माहिती आहे, कारण सरकारला माहिती आहे आता जवळच महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आलेल्या आहेत, झेडपीच्या निवडणुका आलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवरती सरकार लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त मदत करत आहे, कारण सरकार या ठिकाणी मतदानासाठी पैसे देणार नाही. तर सरकारने काय आयडिया लावलेली आहे, तर ती आयडिया म्हणजे काय की लाडक्या बहिणींना असं तर आपण हप्ता देतच आहोत, तर त्या हप्त्यांमध्ये अजून थोडेफार पैसे कशाना तर कशाच्या कारणाने या ठिकाणी वाढवून देऊ, जेणेकरून लाडक्या बहिणींना जास्तीचे पैसे मिळून जातील. त्यामुळे लाडक्या बहिणी स्वतः आपल्याला मतदान करतील, लाडक्या बहिणी त्यांच्या पतींना सुद्धा मतदान करायला सांगतील, मुलांना सांगतील, मुलींना सांगतील, सासू असतील, सासरे असतील, तर त्यासोबत आपल्या लाडक्या बहिणींच्या मैत्रिणी असतील, नातेवाईक असतील, तर त्यांना सुद्धा ते मतदान करायला सांगतील. म्हणजे लाडक्या बहिणींना एक गोष्ट लक्षात घ्या की सरकारने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना आम्ही जास्तीत जास्त मदत करत आहोत. लाडक्या बहिणींना आम्ही महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावरती उभा करत आहोत. त्यामुळेच लाडक्या बहिणींना तुम्हाला जास्तीत जास्त रक्कम मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा कोणकोणती कामे केलेली असावी, जेणेकरून हप्ता पडायला सुरुवात झाला की तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटप होतील. या ठिकाणी तुम्हाला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. परंतु ज्या लाडक्या बहिणी हा व्हिडिओ अर्धवट पाहतील, या व्हिडिओकडे दुर्लक्ष करतील, तर त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवण्यासाठी अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये पैसे जमवण्यासाठी कोणते अडथळे निर्माण होऊ नये, तर या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता बघा, लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील. परंतु ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी श्रीमंत घरामधील असतील, ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचाऱ्यांच्या बायका असतील, ज्या लाडक्या बहिणींकडे 5-5, 10-10 एकर जमिनी असतील, ज्या पुरुषांनी साड्या नेसून कपाळाला टिकल्या लावून डोक्यांना केस लावून या ठिकाणी कानांमध्ये नाकांमध्ये या ठिकाणी सोनं घालून आम्ही सुद्धा स्त्रिया आहोत, आम्ही सुद्धा लाडक्या बहिणी आहोत, अशा प्रकारे ज्या लाडक्या बहिणींनी ज्या पुरुषांनी सरकारची फसवणूक केलेली आहे, तर यांना यापुढे हप्ता मिळणार नाही आणि त्यांच्यावरती कायदेशीर प्रक्रियाद्वारे या ठिकाणी काय असेल ती कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील, ज्या बहिणी रेशनधारक बहिणी असतील, ज्यांचं वार्षिक उत्पन्न कमी असेल, तर अशा लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. त्या लाडक्या बहिणींना 100 आणि 101% हे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सरकारने केवायसीची अट लावलेली आहे, तर बघा लाडक्या बहिणींना सरकारने आताच 5 मिनिटांपूर्वी निर्णय दिलेला आहे की केवायसी केलेली असेल किंवा केवायसी केलेले नसेल तरी पण पैसे वाटप होणार आहेत. म्हणजे लाडक्या बहिणींना या ठिकाणी केवायसीची काहीही अडचण नाही. केवायसी केलेली असेल तरी पण चांगलं आहे, नसेल केलं तर तुम्ही नंतर करू शकता. परंतु आता दिवाळी आहे, त्यामुळे सरकार याच्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण होऊन देणार नाही. हे पैसे सरकारच्या मनातून द्यायचे आहेत, म्हणजे सरकारला हे पैसे देणंच भाग आहे, कारण या पैशांमध्ये सरकारचा जास्त फायदा आहे. लाडक्या बहिणींपेक्षा सरकारचा जास्त फायदा असल्यामुळे सरकार जास्तीत जास्त मदत करत आहे. म्हणजे लाडक्या बहिणींना एक गोष्ट लक्षात घ्या की सरकार काय करत आहे की या ठिकाणी मतदानाला पैसे आपण वाटत असतो. तुम्हाला सुद्धा माहिती असेल की गावाकडच्या काही भागांमध्ये नेते मंडळी येत असतात, आम्हाला मतदान करा, हे 500 घ्या, हे 1000 घ्या, हे 2000 घ्या. परंतु शासनाने काय सांगितलेलं आहे, जर असा कोणता नेता या ठिकाणी असे पैसे देऊन मतं विकत घेत असेल तर या ठिकाणी त्याचं तिकीट कॅन्सल केलं जातं. तर त्या गोष्टींचा विचार करून सरकारने निर्णय घेतला की आपल्याला असे पण पैसे द्यायचे, तसे पण पैसे द्यायचे. मग तेच पैसे आपण लाडक्या बहिणींना हप्त्यासोबत जर बोनसच्या स्वरूपामध्ये दिलं तर लाडक्या बहिणी खुश होऊन जातील आणि लाडक्या बहिणींना सुद्धा समजून जाईल की हे पैसे आपल्याला कशाचे मिळालेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणी मतदान करतील या आशेवरती, या विश्वासावरती सरकारने जास्तीत जास्त रक्कम वितरण करायला
दिवाळीला सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी सोमवारी, मंगळवारी आणि बुधवारी या 3 दिवसांमध्ये या निधी वाटपाचे निर्देश काढण्यात आलेले आहे। तशा प्रकारे परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। तर एकंदरीत सोमवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, मंगळवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, बुधवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। लाडक्या बहिणीने आपण काळजीपूर्वक पाहूया। परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की हे पैसे सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होणार नाही। तर याच्यासाठी काही पात्रता असलेल्या, काही निवडक असलेल्या लाडक्या बहिणींनाच पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, एकंदरीत आपण पात्रता बघून घेऊयात। नवीन नियम, अटी कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आम्ही लाडक्या बहिणींना बोनस, ओवाळणी, हप्त्यांचे पैसे या ठिकाणी वाटप करत आहोत। परंतु हे पैसे सरसकट सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होणार नाहीत। याच्यासाठी राज्य सरकारकडून काही नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे, काही अटी सुद्धा लागू करण्यात आलेल्या आहेत। म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील, अटींमध्ये बसत नसतील, त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। परंतु ज्या लाडक्या बहिणी खरोखर नियमांमध्ये बसत असतील, अटींमध्ये बसत असतील, त्यांना पैसे आल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे काळजी करायची गरज नाही। आता बघा, लाडक्या बहिणींना हे नियम आपण पाहणार आहोत। परंतु त्या अगोदर सोमवार 20 ऑक्टोबर रोजी म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर हप्त्याचे पैसे वाटप होणार आहेत। त्यानंतर लाडक्या बहिणींना 21 ऑक्टोबर म्हणजेच मंगळवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि 22 ऑक्टोबर बुधवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत। आणि 23 ऑक्टोबर या ठिकाणी गुरुवार येत आहे, म्हणजेच भाऊबीज येत आहे। तर या भाऊबीजच्या निमित्तानं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नये। सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा या ठिकाणी संपणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीने जर महत्त्वाची कामे केलेली असेल तर त्यांच्या खात्यामध्ये सोमवारी पैसे येण्यासाठी कोणताही अडथळा येणार नाही, मंगळवारी पैसे येण्यासाठी, बुधवारी पैसे येण्यासाठी या ठिकाणी कोणताही अडथळा येणार नाही, निर्माण सुद्धा होणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींना महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे तुम्ही काळजीपूर्वक पाहायचं आहे। जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असेल तर पैसे येण्यासाठी अडचण नाही। परंतु जर तुम्ही महत्त्वाची कामेच केलेली नसतील तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम सुद्धा, अडचण सुद्धा येऊ शकते। बघा, लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर पहिलं काम 90% बहिणींनी केलेलं आहे। परंतु याच्यामध्ये एक अडचण झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना पहिलं काम म्हणजे आधार कार्ड बँकेशी लिंक केलेला असायला पाहिजे। कारण तुम्हाला सुद्धा माहिती असेल की या लाडकी बहीण योजनेचा हप्ता आधार कार्डच्या माध्यमातून बँकेमध्ये ट्रान्सफर होत असतो। त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणींचा आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण निर्माण होणार नाही। परंतु ज्यांचा आधार कार्ड बँकेशीच लिंक नसेल तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही। त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। त्यासोबत लाडक्या बहिणींना दुसरं अत्यंत महत्त्वाचं काम आहे, तर ते दुसरं काम म्हणजे लाडक्या बहिणींचं बँक खातं चालू असायला पाहिजे। त्या बँक खात्याची KYC केलेली असायला पाहिजे। जर तुमचं बँक खातं चालू असेल, बँक खात्याची KYC केलेली असेल तर पैसे येण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही। खटाखट तुमच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप सुद्धा होणार आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींना तिसरं काम अत्यंत महत्त्वाचं आहे, तर ते तिसरं काम म्हणजे तुम्ही KYC केलेले असायला पाहिजे। बघा, जर तुम्ही KYC केलेले असेल तर पैसे येण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही। आता बघा, लाडक्या बहिणींना काही महत्त्वाचे मुद्दे होते, ते महत्त्वाचे मुद्दे अगदी सविस्तर पद्धतीने सांगितलेले आहेत। आता आपण सोमवारच्या 12 जिल्ह्यांची यादी, मंगळवारच्या 12 जिल्ह्यांची यादी, बुधवारच्या 12 जिल्ह्यांची यादी म्हणजेच 3 दिवसांच्या 36 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी वाचून दाखवतो, जेणेकरून तुमचा जिल्हा ज्या यादीमध्ये असेल त्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। परंतु लाडक्या बहिणींनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांपैकी काही हप्त्यांचे पैसे आलेले असतील, काही हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील तर अशा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। तर ती बातमी म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे, चालू हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार होतील। म्हणजेच राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे जमा करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहेत। बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण बघणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत, एकंदरीत कोणकोणत्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे लाडकी बहिणींनो, हा व्हिडिओ चुकू नका, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे। तर बघा, लाडकी बहिणींनो, सोमवारसाठी 12 जिल्ह्यांची यादी, मंगळवार 12 जिल्हे, बुधवार 12 जिल्हे, तर 3 दिवसांसाठी या ठिकाणी 36 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 3 दिवसांचे 36 जिल्हे बघून घेऊयात। परंतु लाडकी बहिणींनो, त्या अगोदर सरकारच्या माध्यमातून ज्या पात्रता, ज्या अटी लावलेल्या
आहे त्या अटी सुद्धा बघून घ्या। त्यासोबत लाडक्या बहिणींना कोणत्या लाडक्या बहिणींना किती पैसे मिळणार आहेत, म्हणजेच लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार काही लाडक्या बहिणींना फक्त 1500 मिळतील, काही लाडक्या बहिणींना फक्त 3000 मिळतील, काही लाडक्या बहिणींना फक्त 4500 मिळतील, काही लाडक्या बहिणींना फक्त 6000 मिळतील। परंतु काही अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांना 10,000 रुपये अनुदान या ठिकाणी उद्या म्हणजेच दिवाळीला 20 ऑक्टोबर रोजी वाटप सुद्धा होणार आहे। 21 ऑक्टोबर 22 ऑक्टोबरला सुद्धा वाटप होणार आहे। बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत या संपूर्ण सविस्तर सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने या ठिकाणी काळजी न करता हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, जेणेकरून तुमचे प्रतीक्षा संपून जाईल, तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे जमा होतील। लाडक्या बहिणीने यापुढे काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। परंतु लाडक्या बहिणीनं त्या अगोदर पात्रता अटी शर्ती सुद्धा बघायच्या आहेत। बघा लाडक्या बहिणीनं सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी असेल त्यांना पैसे येणार नाही। त्यासोबत ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्यांना पैसे येणार नाहीत। ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी असेल त्यांना पैसे येणार नाहीत। म्हणजेच सरकारने लावलेल्या या अटीनुसार पात्रतेनुसार ज्या बहिणी पात्रतेमध्ये अटींमध्ये बसत असेल तर अशा लाडक्या बहिणींना पैसे वाटप होणार नाहीत। परंतु ज्या बहिणी पात्रतांमध्ये अटींमध्ये बसत असतील तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, कारण लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार हे पैसे सरकारी आहेत, त्यामुळे या पैशांचा हिशोब ठेवावा लागत असतो। सरसकट कोणालाही पैसे वाटप करता येत नाहीत, जे पात्र लाभार्थी आहेत त्यांनाच हे पैसे वाटप करता येत असतात। त्यामुळे सरकार या ठिकाणी काटकसरीने पैसे वाटप करत आहे। त्यामुळे पात्रतेमध्ये बसत असणाऱ्या बहिणींना पैसे येतील, पात्रतेमध्ये न बसत असणाऱ्या बहिणींना पैसे येणार नाहीत। बघा आता आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहिली आहे, आता आपण बघून घेऊयात की कोणत्या बहिणींना किती पैसे वाटप होत आहे। तर बघा लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्याच्यामधील काही बहिणींना 1500 येतील, काही बहिणींना 3000 येतील, काही बहिणींना 6000 रुपयापर्यंत हे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर या ठिकाणी आपण काही प्रश्नांची उत्तरे पाहिलेली आहेत। आता सोमवारच्या जिल्ह्यांची यादी, मंगळवारच्या जिल्ह्यांची यादी, बुधवारच्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता बघा लाडक्या बहिणीनं पुणे शहर, बघा या पुणे शहरामध्ये सरासरी स्वारगेट असेल, कात्रज असेल, ओंडरी पिसोळे असेल, या ठिकाणी वरच्या साईडला गेला तर शिवाजीनगर असेल, नवले ब्रिज असेल, वडगाव ब्रिज असेल, दायरी असेल, सिंहगड रोड असेल, लोहगाव असेल, विमानतळ असेल, विमाननगर असेल, खराडी बायपास असेल, चंदननगर, वाघोलीचा सर्व परिसर असेल, हडपसर, बेकराई नगर असेल, लोणे काळभोर असेल, पाटस असेल, वरच्या साईडला गेला तर सासवड असेल। तर असे जे पुणे जिल्ह्यामध्ये जे तालुके आहेत, जे या ठिकाणी महानगरपालिका आहे त्यांमध्ये पैसे वाटप होतील। त्यानंतर पिंपरी चिंचवडचा सगळा पट्टा असेल, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, तर यामध्ये सरासरी 7 लाखांपेक्षा जास्त बहिणी आहेत, तर अशा 7 लाखांपेक्षा जास्त बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील। बघा हे झालं आता पुणे शहराचं। त्यानंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर, बघा मुंबई शहरामध्ये जेवढे तालुके असतील, जेवढ्या महानगरपालिका असतील, या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणी असतील त्यांना मुंबई शहरामध्ये, मुंबई उपनगरामध्ये सुद्धा पैसे वाटप। त्यासोबत परभणी जिल्हा, बीड जिल्हा, बघा परभणी जिल्हा, बीड जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यासोबत लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्हा, अकोला जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, हिंगोली जिल्हा या जिल्ह्यांना सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे। तर एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार दिवाळीच्या अगोदर सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे वाटप होईल। दिवाळी झाल्यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रित येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। बघा लाडक्या बहिणींनो दिवाळीच्या अगोदरच या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 रुपये वाटप होतील अशा बातम्या फिरत होत्या, परंतु आज या ठिकाणी ऑफिशियल परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। त्यामुळे सप्टेंबर हप्ता अगोदर वाटप होईल, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबर महिन्याच्या चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होऊ शकतो आणि या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सुरुवातीला वाटप होऊ शकतो किंवा